मस्त असा गावरान चवीचा झणझणीत मसालेदार वडीचा रस्सा. तर मंडळी, आज आपण अगदी मस्त गावरान चवीची झणझणीत रस्सेदार मसालेदार उडद डाळीपासून तयार केलेल्या वडीचा रस्सा करणार आहोत. तर ही रस्सा भाजी करायला अतिशय सोपी आहे. अगदी कमी साहित्यामध्ये तयार होतो, कमी मसाल्यामध्ये आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये. करायला अतिशय सोपी आणि खायला भन्नाट चवीची. अगदी गरमागरम भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत भारी लागतो. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी इथं आपण 1 वाटी उडद डाळीच्या वड्या घेतल्या. अशा प्रकारे आमच्याकडे अतिशय बारीक अशा डाळीच्या वड्या टाकतात आणि त्यापासून आपण आज रस्सा बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला 2 बटाटे लागणार आहे आणि मसाल्यासाठी काही साहित्य लागणार आहे. तर त्यासाठी 2 चमच धने, अद्रक, खोबरं, 2 ते 3 हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि तेजपत्ता. याहून तुम्हाला अजून काही मसाले घालायचे असले तरी तुम्ही घालू शकता. वड्या भाजण्यासाठी 1 मोठ्या साईजचा कांदा, कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीर लागणार आहे. आता सांगितलेलं साहित्य अगदी भाजून घेऊया आणि त्यापासून आपल्याला वाटण करायचं आहे. तर अगदी 2 चम्मच तेलामध्ये आपल्याला सर्व साहित्य भाजायचं आहे. आता हे सर्व भाजलेले साहित्य अगदी छान खमंग, खरपूस आणि छान तसा तांबूस कलर येईपर्यंत भाजायचे आहे. त्यामुळे आपल्या वडीचा रस्सा अगदी झणझणीत होणार आणि खायला अगदी भन्नाट चवीचा लागणार. तर यामध्ये मी अगदी कमी मसाले वापरले आहे. तुम्हाला याहून जर मसाले वापरायचं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. तर इथं भाजलेले सर्व साहित्य मी एका प्लेटामध्ये काढून घेत आहे आणि इथं आपण लसणाचा वापर नाही केला, कारण माझ्याकडे लसणाची पेस्ट आहे, तर मी तेच वापरणार आहे. तर अशा प्रकारे पुन्हा आपल्याला अगदी 2 ते 3 चम्मच तेल घ्यायचं आहे आणि आपण जो वडी भाजण्यासाठी कांदा सांगितला होता मी बारीक चिरलेला, 1 मोठ्या साईजचा कांदा अगदी छान बारीक कट करायचा आहे आणि त्या कांद्यामध्ये आपल्याला वड्या भाजायच्या आहेत. आता वड्या भाजताना आपल्याला अगदी पूर्णपणे गॅस लहान करायचा आहे. अगदी मंद आचेवर आपल्याला वड्या भाजायच्या आहेत आणि वड्या भाजत असताना अगदी पूर्णपणे छान खरपूस आणि छान तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला ह्या वड्या जवळपास 3 ते 4 मिनिटं भाजायची आहे. तर अशा प्रकारे जोपर्यंत आपल्या वड्या भाजतात तोपर्यंत आपण वाटण करूया. तर इथं सर्व भाजलेल्या साहित्याचा मी असं छान बारीक वाटण करून घेतलं. आपलं दुसरीकडे वड्या भाजायला ठेवल्या आहेत, त्या सुद्धा आपल्या अगदी छान भाजत आलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता वड्यांना छान सोनेरी अगदी तांबूस कलर आलेला आहे आणि या स्टेजला आपल्याला गॅस कमी करायचा आहे किंवा बंद करायचा आहे आणि भाजलेल्या वड्या आपण लगेचच काढून घेऊया. जेवढी वडी तुम्ही छान खरपूस आणि तांबूस कलर होईपर्यंत भाजाल तेवढीच तुमची भाजी अगदी खायला छान लागेल आणि वडीचा चिकटपणा आपल्याला दातांना लागणार नाही. पुन्हा कढईमध्ये मी अगदी 1 ते 1.5 वाटी तेल घेतला. आता आपल्याला ही रस्सेवाली भाजी करायची आहे, त्यामुळे थोडा तेलाचा प्रमाण जास्त घ्या. नंतर आपल्याला तेल गरम झाल्यानंतर हिरवी मिरची, कढीपत्ता आणि आपण जो तयार केलेला वाटण आहे तो घालायचा आहे. आता हा वाटण अगदी छान दाणेदार आणि खरपूस होईपर्यंत, या वाटणातला पूर्णपणे चिकटपणा जाईपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजायचा आहे. आणि सांगितल्याप्रमाणे मी वाटणामध्ये लसणाचा वापर केला नव्हता, त्यामुळे इथं मी अगदी 1 ते 1.5 चम्मच अद्रक लसणाची रेग्युलरवाली पेस्ट घातली आणि आपल्याला हे सर्व मिश्रण छान 2 ते 3 मिनिटं खरपूस आणि छान दाणेदार खमंग वास येईपर्यंत भाजायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला अगदी छान टेक्स्चर आलेला आहे. मसाला छान असा भाजला गेलेला आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये 1 चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच हळद घालायची आहे आणि पुन्हा मसाला 1 ते 2 मिनिटं भाजायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जेवढा जास्त मसाला तेलामध्ये भाजणार तेवढीच तुमची भाजी अगदी मस्त अशी झणझणीत लागेल. पुन्हा यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया, अगदी थोडं कोथिंबीर घालूया
जेव्हा पण मी भाजी करते, त्यावेळेला जेव्हा पण आपण मसाला करत असतो, त्यावेळेला अगदी थोडं कोथिंबीर घाला, अगदी खायला मस्त वाटतो. आणि नंतर आपण यामध्ये कट केलेला बटाटा घालणार आहोत. तर अशा प्रकारे सर्व मिश्रण पुन्हा 1 ते 2 मिनिटं तेलामध्ये परतायचं आहे. अगदी छान 2 ते 3 मिनिटं पुन्हा सर्व मिश्रण परतून घेऊया आणि नंतर यामध्ये तिखट घालूया. तर इथं मी जवळपास 10 लोकांना पुरेल इतपत भाजी करत आहे. त्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडा जास्त आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार सगळ्या वस्तू वापरा आणि नंतर चवीनुसार मीठ घालूया, बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया आणि पुन्हा सर्व मिश्रण छान ढवळून घेऊया. आता आपला हा मसाला अगदी कोरडा वाटत आहे, जळण्याची भीती असतो. त्यामुळे आपल्याला या स्टेजला अगदी थोडं पाणी घालायचं आहे. आता मी इथं साध्या पाण्याचा वापर न करता आपण जे वाटण केलं त्याचं पाणी होता, तोच पाणी वापरला. जर तुमच्याकडे वाटणाचं पाणी नसेल, तर तुम्ही आवर्जून या स्टेजला साधा पाणी घाला. अगदी एखादी कप आपल्याला पाणी घालायचं आहे, जेणेकरून मसाले छान तेलामध्ये शिजल्या जाणार आणि अजिबात जळणार नाही. आपण हा मसाला 2 ते 3 मिनिटं किंवा अगदी छान वर तेल येईपर्यंत शिजवून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. मसाला अगदी मस्त असा शिजलेला आहे. छान वर तेल आलेलं आहे आणि पुन्हा मी मध्यंतरी 1 ते 2दा मसाला फिरवून घेतलं होतं. पुन्हा थोडा पाण्याचा प्रमाण वाढवला आणि मस्त असा तेल उतेपर्यंत कडेला तेल येईपर्यंत आपल्याला हा मसाला भाजायचा आहे आणि नंतर या स्टेजला आपल्याला आपण ज्या भाजून ठेवलेल्या वड्या आहेत, त्या वड्या घालायच्या आहे. तर इथं भाजलेल्या संपूर्ण वड्या घातल्या. पुन्हा एकदा छान सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया, ढवळून घेऊया. आता आपल्याला या स्टेजला अगदी अजिबात पाण्याचा वापर न करता या वड्या ह्या मसाल्यामध्येच अगदी 2 ते 3 मिनिटं शिजवायची आहे. तर अशा प्रकारे अगदी 2 ते 3 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता वड्या अगदी हलक्या फुललेल्या आहे. मध्यंतरी मी 1-2दा वड्यांना फिरवलं होतं किंवा अगदी थोडं प्रमाणात हलवून घेतलं होतं. आता इथं आपल्याला पूर्णपणे वड्या शिजवण्यासाठी पाणी लागणार आहे. तर अगदी जवळपास 1 कप मी पाणी घातलं आणि 1 कप पाणी घातल्यानंतर आपल्याला या वड्या जवळपास 5 ते 6 मिनिटं किंवा जवळपास 50 ते 60% वड्या आपण या स्टेजला शिजवून घेऊया. तर 5 ते 6 मिनिटात आपल्या वड्या शिजेल. तर इथं 5 ते 6 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता वड्या भरपूर प्रमाणात अशा फुललेल्या आहे आणि छान असा मस्त अशी घट्टसर, दाटसर आपल्या इथं वडी तयार झालेली आहे. पण पूर्णपणे आपली वडी अजून शिजलेली नाही आहे. तर आपण पुन्हा ही वडी अगदी 5 ते 6 मिनिटं शिजवणार आहोत. आता तुम्ही बघू शकता 5 ते 6 मिनिटानंतर मी इथं बटाटे चेक करून बघितला. बटाटा अगदी सहज आपला तुटत आहे किंवा आणि वडी पण अगदी छान सॉफ्ट झालेली आहे. अगदी सहज तुटत आहे म्हणजे जिथं आपल्या वड्या आणि बटाटे पण शिजले आहे. आणि या स्टेजला आपल्याला रस्सा किती बनवायचा आहे त्यानुसार तुम्हाला पाण्याचा वापर करायचा आहे. जर तुम्हाला भाजी अशीच मसालेदार किंवा सुकी ठेवायची आहे, अगदी कमी पाण्याची रस्सा न करता सुकी भाजी ठेवायची आहे, तर या स्टेजला कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा. पण इथं मला अगदी छान रस्सेदार भाजी हवी आहे, त्यासाठी इथं मी 2 ते 3 कप पाणी घातला. आता पाणी घातल्यानंतर छान आपण ही भाजी पुन्हा एकदा ढवळून घेऊया. सर्व मिक्स करून घेऊया आणि आपल्याला या वड्या पुन्हा अगदी 2 ते 3 मिनिटं किंवा जवळपास 5 मिनिटं या पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. लगेचच 2 ते 3 मिनिटामध्ये आपल्या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि इथं मस्त असा झटपट झणझणीत वडीचा रस्सा तयार झालेला आहे. तर या स्टेजला आपण अगदी गॅस कमी करणार आहोत. जर तुम्ही जास्त प्रमाणात किंवा याहून जास्त वेळ शिजवलं, तर पुन्हा वडी खूप अशी घट्टसर होईल किंवा दाटसर होईल. त्यामुळे तुम्ही या स्टेजला गॅस बंद करा. जेणेकरून भाजीला रस्सा राहणार किंवा ही वडी थंड झाल्यानंतर पुन्हा खूप प्रमाणात पाणी पितो. नंतर बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया आणि इथं आपली भाजी तयार आहे. तर अशा प्रकारे अगदी झटपट गावरान चवीचा मस्त असा झणझणीत
वडीचा रस्सा तयार आहे. अगदी हा रस्सा तुम्ही गरमागरम भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत एकदा नक्की ट्राय करून बघा. इतका भन्नाट चवीचा लागतो की एकदा केलं की वारंवार करायची इच्छा होते. आणि व्हिडिओ कसा वाटला मला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.